Yeah, welcome. Last hour I was introduced to you about lesson Journey to the West. In this session today we are going to learn about the lesson Journey to the West. Okay, now let's start. When we read the word journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड, अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करू लागतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन चॉंग. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग याने हा प्रवास केला होता. हिअर गिवन सम क्वेश्चन इन युअर टेक्स्ट बुक. डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. डिस्कस करायची, चर्चा करायची, खाली दिलेली जी वाक्य त्यांची चर्चा करायची. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. म्हणजे काय की पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. म्हणजे काय स्वप्नाचे अनुसरण करण्यासाठी लांब आणि कठीण प्रवास युआन चॉंगने केला होता. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. त्या दिवसात चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे हे सोपे काम नव्हते. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड ऑफ मील ऑन फूट ऑर हॉर्सबॅक, क्रॉसिंग डिझर्ट, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटन, क्रॉसिंग strange unfamiliar region, using roads where bandits and robbers roam. वाळवंटे ओलांडत, हिमाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक अपरिचित मुलूक तुडवीत, जिथे लुटारू आणि डाकू फिरत असत अशा रस्त्यांवर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. हू वुड डू इट? कोण करणार हे? बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम. पण युआन चॉंगचे एक स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ म्हणजे साहित्य चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. त्याच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्रा होती. हिअर आस्क द क्वेश्चन गिव्स द मीनिंग ऑफ हॉर्सबॅक. Horseback means sitting on a horse. Snow-clad means covered with snow. Next, Yuan Chong undertook the long and difficult journey to follow his dream. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन चॉंगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला. For 17 long years he kept ऑन ट्रॅव्हलिंग. मार्गात कष्ट उपसत 17 वर्षाचा प्रदीर्घ अवधी तो प्रवास करीत राहिला. सफरिंग मेनी हार्डशिप ऑन द वे. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डिझर्ट, देन अलॉंग द तायान शान माउंटन रांग अँड ऑन along the Silk Road through regions that are now
Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने तियान शान या पर्वतरांगातून प्रवास केला. प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून त्याने प्रवास केला. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता. बट युआन चॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. पण हस्तलिखितांसमवेत चीनला सुरक्षितपणे पोहोचणे त्याला साधले. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. हे एक महान यश होते. अचिव्हमेंट म्हणजे यश संपादन करणे. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. ते जवळजवळ अविश्वसनीय होते. सो मच सो दॅट पीपल थ्रू दॅट द गॉड्स and supernatural power had helped Yuan Chong in his quest. इतके अविश्वसनीय की देवांनी आणि अतींद्रिय शक्तींनीच युआन चॉंगला या शोधात सहाय्य केले असे लोकांना वाटले. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग folk tales. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. काही शतकानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. The novel made use of many of the foxtale. या लोककथांमधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. The novel and the stories in it are still very popular. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार मारण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. Who would save him? ह्याचा बचाव कोण करणार? Who would vanquish the demons? यांचा पाडाव कोण करणार? Well, the Gonian deities, who is the goddess of mercy, has seen to that. असो, दयेची देवता असलेल्या गॉनियनने ही काळजी घेतली आहे. शी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल, सन वुकॉंग और द मंकी किंग, झू बज्जी और पिक्सी, अँड शा वुजिंग और सॅन प्रिस्ट. सन वुकॉंग किंवा माकडांचा राजा, झू बज्जी किंवा पिक्सी आणि शाह उज्जिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे दयादेवतेने हे काम सोपवले. ओके स्टुडंट, इथपर्यंत आपण हा पाठ अभ्यासला. उरलेला पाठ आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.
Here given some question in your textbook. First question, what was Yuan Chong's dream? Yuan Chongचे स्वप्न कोणते होते? Answer, he wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. Second question given in your textbook, why did people think that gods and supernatural powers had helped Yuan Chong? देवांनी व अतींद्रिय शक्तींनी युआन चॉंगला मदत केली होती असे लोकांना का वाटले? Answer, because Yuan Chong's journey back to China safely with the scriptures was a very difficult and unbelievable task. Yuan could have achieved it mostly because of the help of gods. Next question, what is the novel about? म्हणजे ही कादंबरी कोणत्या विषयाबद्दल होती? Answer, the novel was about Yuan Chong's famous pilgrimage to India. Many folk tales were the part of the novel. Can you think of next question, can you think of other pairs of words starting with folk? म्हणजे काय की folk या शब्दांनी सुरुवात होणाऱ्या काही शब्दांच्या जोड्या सांगा. Answer, folk song, folk dance, folk art, folk music, folk singer, folk hero, folk festival, etc. अशा पद्धतीने folk या शब्दाने सुरू होणाऱ्या काही शब्दांच्या जोड्या आहेत. ओके स्टुडंट, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. ठीक. आय एम गिविंग यू सम न्यू वर्ड फ्रॉम द लेसन ऑन द ब्लॅकबोर्ड. नाउ सी हियर, मी तुम्हाला काही पाठावरील नवीन शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही बघा आणि त्यानंतर काय करायचे, ते शब्दार्थ पाठ करायचे आणि नोटबुकमध्ये लिहायचे. ओके. सी हियर, न्यू वर्ड, जर्नी मीन्स प्रवास, वेस्टर्न पश्चिमेकडील, रिलेटिव्ह सापेक्ष किंवा परस्परावलंबी, टर्म येथे अर्थ आहे शब्द म्हणजे संज्ञा, पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, सेंचुरी म्हणजे शतक, टास्क म्हणजे काम, जे अवजड काम आहे की जे केलंच पाहिजे म्हणजे टास्क, रिजन मीन्स प्रदेश किंवा मुलूक, बँडिट म्हणजे लुटारू किंवा दरोडेखोर, टू रोम म्हणजे भटकणे, स्नो क्लॅड म्हणजे कवर्ड विथ स्नो म्हणजे हिमाच्छादित प्रदेश, ऑस बॅक सिटिंग ऑन अ बॅक घोड्याच्या पाठीवर, अनफॅमिलियर रिजन मीन्स अपरिचित मुलूक, रिजन म्हणजे मुलूक, अनफॅमिलियर म्हणजे अपरिचित, स्क्रिप्चर होली सॅक्रेड बुक ऑर रायटिंग म्हणजे साहित्य, पिलग्रिमेज जर्नी, अ जर्नी फॉर अ रिजन पर्पज मीन्स धार्मिक यात्रा, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिते, अचिव्हमेंट म्हणजे यश संपादन करणे, सुपरनॅचरल पॉवर म्हणजे दैवी शक्ती, क्वेस्ट म्हणजे दीर्घकाळ चालणारा शोध, डेमॉन्स म्हणजे इव्हिल स्पिरिट म्हणजे राक्षस किंवा भूत, इव्हिल पॉवर म्हणजे दृष्ट शक्ती, इगर म्हणजे उत्सुक, गॉबल चट्टामट्टा करणे किंवा बकाबका खाणे, मॉन्क म्हणजे पवित्र साधू, वँक्विश म्हणजे कॉन्कर किंवा डिफीट म्हणजे पूर्ण पाडाव करणे, गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे दयेची देवता, सिंटू म्हणजे काळजी घेणे, सँड प्रिस्ट म्हणजे धुळीचा राजा. ओके स्टुडंट,
अशा पद्धतीने हे सगळे शब्दार्थ तुम्ही पाठ करायचे, वहीमध्ये लिहायचे आणि धडा अभ्यासताना त्यांचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. ओके, थँक्यू.